नमस्कार. घरामती सरपंच सुदामराव नेवसे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज शूटिंगचा दिवस आहे. आज आणि उद्या शूटिंगचं शेड्यूल असल्यामुळं घरातून लवकरच बाहेर पडावं लागतंय. फार धावपळ, कारण सकाळी जवळपास 7-7:30ला बाहेर पडलं म्हणजे बरोबर शेड्यूलच्या टायमिंगपर्यंत आपण जाऊ शकतो. त्या ठिकाणी सर्व मंडळी आमच्या आलेले असतील, सर्व कलाकार मंडळी असतील, त्याचबरोबर आमची ऑदर टीम असेल, टेक्निकल टीम ही ज्या ठिकाणी हळूहळू येण्याचा प्रयत्न करत असेल किंवा आलेले असतील. आणि हा मार्ग आपल्याला कापावाच लागतो आहे, कारण जीवनाचा जसा मार्ग आहे हो, त्या मार्गातून आपल्याला जावं लागते. तसं कलाकारांचं बी काही वेगळं नाही. कलाकारांच्या पाठीमागं अनेक संघर्ष आहेत. तो एक माणूस आहे, फक्त पडद्यावरती दिसत असताना कधी हसू कधी आसू याच्या चक्रातून तो जातो. त्याला ते दाखवावंच लागतं. आणि मग जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांनाही कधी मनोरंजन तर कधी दुःखाची जाणीव होऊन जाते. म्हणून आपल्याला निघावं लागतंय, कारण हा मार्ग आपल्याला जो आहे 45 किलोमीटरचा, हा 45 किलोमीटरचा मार्ग आपल्याला गतिमानतेने कापावं लागतोय. कारण गतिमान राहिलं की प्रगतिमानाकडे जावं लागतं किंवा प्रगती होते असं म्हणतात. त्याच्यामुळं माणसानं गतिमान राहावं. अडचणी प्रत्येकाला येतो, सुखदुःख प्रत्येकाला येतो, पण त्याच्यावरती मात करत करत हळूहळू आपल्याला हे अंतर कापावं लागतं. त्याच्यामुळं आता मी निघालेलो आहे. पाऊस तर काय सांगायचं आहे, ढगफुटी सदृश्य पाऊस सगळीकडे झालेला आहे. पाणीचं पाणी चोहीकडे, जिकडे पाहावे तिकडे पाणीचं पाणी चोहीकडे. त्याच्यामुळं कसं आहे, पावसा पाण्याचं आपल्याला जर्किंग वगैरे परिधान करून जावं लागतं. त्याच्यामुळं चला आता निघूया आपण गतिमान प्रगतिमान. जीवनाची गाडी थोडी विचारानं हाक रे, जीवनाची गाडी थोडी विचारानं हाक रे. वाट खाच खळग्याची नको डोळे झाक रे, वाट खाच खळग्याची नको डोळे झाक रे. जीवनाची गाडी थोडी विचारानं हाक रे, वाट खाच खळग्याची नको डोळे झाक रे, वाट खाच खळग्याची नको डोळे झाक रे. हे अण्णा आहेत. या अण्णा म्हणजे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, बंदूकधारी अण्णा. हा पप्पू अतिशय प्रामाणिक असणारा, असा कधी कधी खोटं बोलतो बरं का, पण तसा माणूसाचे माणूस, मातीचा पुतळा आहे माणूस. बरोबर आहे.
बाळासाहेब, रामभाऊ, त्यावर हे टेक्निकल टीम, अध्यक्ष, हे कांबळेश्वरचं भिवाई मंदिर म्हणजे पलीकडचं कांबळेश्वर आणि हे अलीकडचं कांबळेश्वरचं हे भिवाई मंदिर. बघा, ही पूर्णपणे असणारी नदी, हा नदीकाठचा हा परिसर सगळा, हा परिसर इतका चांगला की हा परिसर खऱ्या अर्थानं निसर्गाच्या या वातावरणामध्ये हे आमचं शूटिंग चालतं. चांडाळ चौकडच्या करामतीचं आता सुरूच आहे. बघा, या मंदिराच्या पलीकडे ते शूट चाललंय. अहो, हे म्हणजे खऱ्या अर्थानं एक देणगी या कांबळेश्वरला लाभलेली आहे आणि महाराष्ट्रातून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. मध्यंतरी आता या आठवड्या ते 15 दिवसामध्ये झालेल्या पावसाने या नदीला पाणीसुद्धा आलेलं आहे. आजही भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत.